हाय फ्रेंड्स, मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे, जिथे आपण एज्युकेशनल तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत असतो। त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतून मराठीमधून। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे शब्द बघणार आहोत ज्यांचा उच्चार तर सारखा असतो, पण त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असतो। तर अशा शब्दांना होमोफोन्स असे म्हणतात। फ्रेंड्स, या होमोफोन्समुळे आपण कधी-कधी गोंधळात पडतो, विचार करायला लागतो। तर आज आपण असे शब्द अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत, ज्यामुळे ते इझिली आपल्या लक्षात राहतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। WEAK weak means अशक्त। WEEK week means आठवडा। CELL म्हणजे पेशी। SELL म्हणजे विकणे। DEER deer means हरिण। DEAR deer means प्रिय। RIGHT right means बरोबर। WRIT right means लिहिणे। WAIT wait means वाट बघणे। WEIGHT weight means वजन। ROOT root means मूळ। ROUTE root means रस्ता। FLOOR floor means मजला किंवा जमीन। FLOUR floor means पीठ। ACCEPT accept means स्वीकारणे। EXCEPT accept means सोडून देणे। SOLE soul means तळवा। SOAL soul means आत्मा। CHASE chase means पाठलाग करणे। CHESS chase means बुद्धिबळ। POOL pull means तलाव। PULL pull means ओढणे किंवा खेचणे। SHIP ship means जहाज। SHEEP sheep means मेंढी। MEAT meet means मांस। MEET meet means भेटणे। PREY prey means शिकार। PRAY pray means प्रार्थना। WEST west means पश्चिम दिशा। WAST west means वाया घालणे। KNIGHT night means शूरवीर, येथे के सायलेंटला आहे। NIGHT night means रात्र। TALE tale means कथा। TAIL tail means शेपूट। TASTE taste means चव। TEST test means परीक्षा। SEAC means समुद्र। SEEC means बघणे। SUN sun means सूर्य। SON son means मुलगा। QUEST
QUIT quiet means सोडणे. QUITE quiet means शांत. LOAN loan means कर्ज. LONE loan means एकटा. HAIR hair means केस. HARE hair means ससा. KNOT note means गाठ. NOT not means नाही. BYE बाय means अलविदा करणे. BUY बाय means खरेदी करणे. BAT bat means चेंडू फळी. BAT bat means वटवाघूळ. येथे दोघं स्पेलिंग हे सेम आहे. PEACE peace means शांती. PIECE peace means तुकडा. SERIAL serial means मालिका. SEREAL cereal means अन्नधान्य. RICH rich means श्रीमंत. REACH rich means पोहोचणे. STAIR stair means पायऱ्या. STARE stair means घुरणे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमी गोंधळात टाकणारे असे इंग्रजी शब्द बघितले आहेत की ज्याचा उच्चार सारखा आहे पण अर्थ वेगळा. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, ज्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.